तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. खरं तर राज्यामध्ये सुरक्षतेचा प्रश्न खूप निर्माण झालेला आहे. सुरक्षा ही खूप महत्त्वाची असते. कायदा सुव्यवस्था राज्यात आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रोज खून, वार, बलात्कार ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मूळ मुद्दा असा की उरणचे आमदार असलेले महेश बालदी यांच्या निवासस्थानी, त्यांचं निवासस्थान आहे उरणमध्ये, उरण शहरामध्ये. अशा निवासस्थानी एक तरुण येतो, दारू पिऊन कोयता घेऊन येतो, थेट गेटमध्ये जातो, घरामध्ये म्हणजे शिरण्याचा प्रयत्न करतोय. हे पोलिसांनी नंतर पकडलं गेलं. पण आमदारांच्या घरासमोर जर हे सगळं प्रकरण होत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, तुम्ही आम्ही सुरक्षित किती? तुम्ही आम्ही ठीक आहे, आमदारांचं घर आहे म्हणून तिथे कदाचित तो तरुण गेला असेल, त्याचं काय म्हणणं असेल, त्याचं काय असेल, तो दारू पिऊन त्या नशेत गेला, अशा मोठा कोयता घेऊन गेला, वार करण्यासारखे असे सगळे प्रश्न. कायदा सुव्यवस्था किती आहे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कुणाला भीती वाटत नाही कायदा सुव्यवस्थेच्या, कायद्याची कुणाला भीती वाटत. आपण आज सुटू, उद्या होऊ, 2 दिवस जेलमध्ये राहू. कायदा सुव्यवस्था हा सगळीकडे बिघडलाय. कर्जतचा तर बिहार झालाय, खोपरीत बिहार झालाय. मग आता इकडे उरणमध्ये सुद्धा लोक काय कोयता घेऊन आमदारांच्या घरामध्ये जायला लागले असेल तर काय बोलायचंय? काय परिस्थिती आहे? त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर न बोललेलंच बरं. आता लोकच या संदर्भामध्ये जर लोकशाहीच मध्ये आपली भूमिका व्यवस्थित मांडत नसतील आणि समजा लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यायचा हाही महत्वाचा मुद्दा आहे. सगळेच सारखे निवडून कुणाला द्यायचा. म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर नोटा 200 200 300 300 म्हणजे ते लायक उमेदवार नाही, हेच 300 लोकांनी ठरवून दिलेलं आहे. हे लायक नाही, सक्षम नाहीत, विकासाच्या मुद्द्यावर नाही, 300 लोक नोटा मतदान करतायत ग्रामीण भागासारख्या शहरामध्ये. हाही महत्वाचा विचार आहे. एकूणच काय, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, आम्ही तुम्ही सुरक्षित नाही, हेच या स्थितीवरून दिसतं. आणि कायद्याचा भय राहिलेला नाहीये. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली जाते, बिघडवली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आपण बोलत होतो. त्यामुळे महेश बालदींच्या निवासस्थानी अशा प्रकारच्या एका तरुण दारू पिऊन कोयता घेऊन जातो आणि बडबड करतो किंवा तिथे रुद्राउद्र करतो. हे सगळे प्रश्न निर्माण झालेले. याचा विचार आपण तुम्ही आम्ही केला गेला पाहिजे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.